हो मशीन आहे, ठीक आहे, हे बिलिंग मशीन होतं, ठीक आहे. याला प्रिंटर अटॅच आहे, ठीक आहे, काय बाहेर प्रिंटर नाही, प्रिंटर अटॅच आहे. आमचा सॉफ्टवेअर ह्याच्यातच आहे. हे रेड कलरचं जे आहे ना ते आमचं सॉफ्टवेअर, त्याच्यावर पहिले क्लिक करायचं, ठीक आहे. त्यानंतर बघायचं की प्रिंटर मशीनला अटॅच आहे का नाही, कनेक्ट आहे का नाही. त्याला सेटिंग मध्ये जायचं, ठीक आहे. सेटिंग मध्ये जाऊन असं कनेक्टेड येतं, दिसतंय कनेक्टेड. त्यानंतर टेस्ट प्रिंट द्यायची. टेस्ट प्रिंट म्हणजे आपला मशीन एकदम ओके, आपण आता बिल करू शकतो, ठीक आहे. नंतर यायचं इथं बघायचं युजर, ठीक आहे. आता तुम्ही 2 युजर किंवा 3 युजर करू शकता. आता जसं हे मी आहे, मिथुन कंचेरिया, हे माझा लॉग इन आहे, मी लॉग इन केलं. याचं स्टार्ट केलं, ठीक आहे. हे झालं मशीन ओपन. हे आपला फ्रंट पेज आहे. त्याच्यात आम्ही तुम्हाला असली कॅटेगरी बनवून देणार. हे कॅटेगरी आहे, हे आम्ही तुम्हाला करून देणार, ठीक आहे. आता तुमचा प्रोडक्ट समजा खिचडी आहे, मी इथं ऍड केलं खिचडी, हे मोबाईल वरून मी ऍड केलं, ठीक आहे. आता तुम्हाला परत दाखवतो कसं ऍड केलं. मी कॅटेगरी केली आहे, खिचडीची कॅटेगरी आहे. हे असला, हे साहेबांकडून असणार आहे. या मशीन मध्ये जेवढे बिल काढणार ते त्यांना ऑनलाईन दिसणार, ठीक आहे. मी परत एकदा खिचडी मध्ये मी काय करतो, परत तूप खिचडी करतो, ठीक आहे. तूप खिचडी, त्याला रेट देतो मी 80 रुपये, ठीक आहे. कॅटेगरी खिचडीची मी सिलेक्ट केली आणि सेव्ह केलं. आता खिचडी इथं ते तूप खिचडी येणार, ठीक आहे. आता जर मी खिचडीची गेली तर तूप खिचडी आली. कस्टमर आला, कस्टमरने सांगितलं मला एक फुल खिचडी पाहिजे. किती पाहिजे? एक पाहिजे. एक पाहिजे, डायरेक्टली बिल प्रिंट, ठीक आहे. कस्टमरला दिला, कस्टमर सांगितलं मला 2 पाहिजे, 2 वेळा क्लिक करायचं, प्रिंट बिल. त्यांनी सांगितलं मला एक हाफ एक फुल पाहिजे, डायरेक्ट बिल. आता हे जे बिल आपण फाडले हे बघायचंय मला, टोटल सेल किती झालं. रिपोर्ट्स मध्ये गेले, डायरेक्टली तुम्हाला दिसणार डे समर 630. मशीन वरती 630 आहे का? मशीन वरती 630 आहे. कॅश इन हँड किती आहे? 630. जर मी कस्टमरने सांगितलं मला की मला खिचडी पाहिजे, पण आपण विचारतो की सर ते तुम्ही कॅश देतोय का ऑनलाईन, बरोबर. कस्टमर सांगितलं की ऑनलाईन करणार, तेव्हा ह्याच्यावर क्लिक करायचं, डायरेक्ट बिल नाही मारायचं. ह्याच्यात कॅटेगरी आहे फोन पे, गुगल पे, पेटीएम. कस्टमर सांगितलं मी गुगल पे करतो, गुगल पे केला त्यांनी बिल मारतो, ठीक आहे. आता हा जे येणार ह्याच्यात QR कोड पण येतो तुम्हाला, ह्याच्यात अटॅच QR कोड येतो. आता रिपोर्ट्स मध्ये जेव्हा बघणार मी, तर मला टोटल सेल झालाय 790, पण माझ्या हातात कॅश इन हँड किती आहे? 630 रुपये माझ्या गंड्यामध्ये आहे. तर वरचे 160 कुठे देणार मला? गुगल पे. म्हणजे ते ऑनलाईन आले मला, तर ते पण समरी आपल्याला दिसतं. हे बघ, इथं पण दिसतं ते गुगल सेल झाला 790, कॅश इन हँड गल्ल्यामध्ये 660. म्हणजे जेवढा बिल तुम्ही करणार ते सर्व तुम्हाला दिसून येणार. कॅश मध्ये आलेलं काय करायचं म्हणजे ऑनलाईन पण कस्टमर करतात ना, डायरेक्ट पे केलं, डायरेक्ट समजलं कस्टमर आले, हे कस्टमर आहे, ह्यांनी सांगितलं मला एक खिचडी द्या, आपण ह्यांना विचारतो ना की सर पेमेंट कसं करतात लोक. आता कॅश दिसतं तर आपण दिसतं की डायरेक्ट कॅश आहे, तर आपण डायरेक्टली बिल प्रिंट बोलायचं. पण जर ह्यांनी बोलले की नाही मी ऑनलाईन करणार आहे, तर इथं यायचं आणि कॅशचे व्यक्ती फोन पे किंवा जे काय ते बिल बोलायचं. म्हणजे तुम्हाला काय येतं की एक टॅली असती की जे बिल्स आपण मारले टोटल ते पुढे. म्हणजे आता धंदा किती दिसते 890, पण गल्ल्यामध्ये पैसे किती आहे? 600. पैसे किती आहे? 680. पैसे कुठे गेले? तर ते आले 160 रुपये गुगल पे ने आले, फोन पे ने 50 रुपये आले. ते टॅली असती. इथं जेवढे बिल मारणार ना इथं मी लगेच इथं येणार. मी USA ला असू किंवा मी पुण्यात असू किंवा मुंबईला असू, मला हे एक्झिट दिसणार की मशीन वरती काय चालू आहे. बरोबर. कॅमेरा लावायची पण हे नाही, बिल झालं तर दिसणारच. हे असं पाठवून